स्वागत। मी मान्यवरांना विनंती करते की आपण विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करावं। आपल्याला चांगली विद्या मिळावी, ज्ञान मिळावं म्हणून आपण या देवीचं पूजन करत असतो। टाळ्यांच्या गजरामध्ये प्रतिमा पूजनामध्ये सहभागी होऊयात। धन्यवाद। नमन करीतो सरस्वतीला, नमन करीतो सरस्वतीला, तुझा शेवट राहुले मला, तुझा शेवट राहुले मला। जन्मले पंकज चिकला तुनी, जन्मले पंकज चिकला तुनी, रावण वैसरी वीणा वाणी, रावण वैसरी वीणा वाणी, अशी मधुर वाणी दे शारदा, अशी मधुर वाणी दे शारदा, तुझा शेवट राहुले मला, तुझा शेवट राहुले मला। हंसावरती आरूढ झाली, हंसावरती आरूढ झाली, आपली वीणा घेऊन आली, आपली वीणा घेऊन आली। दीक्षा कलेची मोर्य हजरा, दीक्षा कलेची मोर्य हजरा, तुझा शेवट राहुले मला, तुझा शेवट राहुले मला। तुझी
सजवतीला तुझाचे वचन रामले मला तुझाचे वचन रामले मला तुझाचे वचन रामले मला. मुख्याध्यापिका सौ चव्हाण मॅडम यांचा सन्मान आमच्या वर्ग शिक्षिका सौ आहेर मॅडम यांनी करावा अशी मी विनंती करते. चव्हाण मॅडम आम्हाला नेहमी प्रेरणा देत असतात. त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. कार्यक्रम का आणि कशासाठी करतो आहोत याचा उद्देश जाणून घेऊयात. मी प्रास्ताविकेतून शिक्षा जाधव हिला विनंती करते की आपण थोडक्यात प्रास्ताविक करावं. नमस्कार, मी क्षितिज जाधव. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व उपस्थित पालक आणि विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 5वी वार्षिक मेळा संपन्न करत आहोत. त्यासाठी सर्व उपस्थितांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आम्ही कार्यक्रम करण्याचे का ठरवले तर याचे कारण तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की आम्ही वर्षभर खूप अभ्यास केला. सकाळी 7 ते 12 शाळा, नंतर 3 ते 7-8 वाजेपर्यंत पुन्हा क्लास. त्यामुळे आम्हाला इतर कोणतेही उपक्रम घेता आले नाही आणि म्हणून परीक्षा झाल्यानंतर या एका महिन्याच्या काळात आम्ही वेगवेगळे खेळ खेळलो. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने खूप सारे प्रयोग केले. जवळजवळ 30 ते 35 म्हणी नाट्यकरणाच्या स्वरूपात केल्या. बाणप्रमाणे आम्ही स्वतःचे अभ्यासगाणे तयार केली, चित्रे काढली, असे खूप सारे उपक्रम केले. त्याचे सादरीकरण आम्ही करण्याचे ठरवले. त्यातून मुलांना आनंद मिळावा, प्रेरणा मिळावी, वेगवेगळी कलाकौशल्य अंगी यावी, यासाठी या सर्व उपक्रमांचं सादरीकरण आपण पाहणार आहोत. आम्ही आमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण उपस्थित झालात. आपणा सर्वांचं मी आमच्या 5वी वर्गाच्या वतीने स्वागत करते. धन्यवाद. छान, खूप छान पद्धतीने क्षितिजाने प्रास्ताविक सांगितलं. चला तर पुढे जाऊया कविता गायनाकडे. आमच्या बाईंनी खूप सारी अभ्यास गाणी लिहिली. आम्ही पण म्हणालो आम्हालाही शिकवा ना गाणी तयार करायला. परीक्षा झाल्यावर मग कविता कशी बनवायची, ती कशी तयार होते हे शिकवलं. आणि मग काय, जवळजवळ 10 ते 15 कविता तयार झाल्या. त्यातील काही सिलेक्टेड कवितांचे आज आपण गायन करणार आहोत. प्रथम मैत्रिणी कानडे, तिने 2 कविता तयार केल्या आहेत. एक कविता तर तिने अगदी 15 मिनिटात बनवली, ती होती फुलपाखराची. चला तर ऐकूया फुलपाखराची कविता. मी मैत्रिणीला विनंती करते की तिनेही फुलपाखराची कविता सादर करावी. एकदा एक फुलपाखरू अंड्यात लपले, सुरवंत होऊन पानात दडले. कोशाच्या अवस्थेत 12 दिवस राहिले, प्रौढ झाल्यावर फुलांवर दिसले. रंग त्याचे न्यारनिराळे, काळे पिवळे निळे. पंख त्याचे सुंदर असती, उडताना ते छान दिसती. पंख त्याचे सुंदर फार, हात लावी तोच पसार. फुलांशी त्याचे नाते असते, मध गोळा करीत फिरते. या फुलावरून त्या फुलावर उडत जाते वर वर. बागडू आपण स्वच्छंदी होऊन, छळू नका पंख पकडून. धन्यवाद. क्रम आपल्याला यातून समजला. दुसरी कविता प्रणिता पंडे, तिने पिलूदर्शक, ध्वनीदर्शक व घरदर्शक शब्द वापरून तयार केलेली ही कविता. चला तर ऐकूया. गाय गोठ्यात हंबते, वासराला ती कुरवाते. शेळीचे करडू विसरून भात, पायाखाली घाले रात. घुबड रात्री जागे राहते, गुदकार करून रात्र जागवते. जंगलात राहून डरकाळी फोडतो, वाघ बच्चा बछडे सजवतो. डोंगरदऱ्यातून घोडा धावतो, पळण्याचे धडे शिंगरू घेतो. पावसाची रिमझिम येते जाते, मोराची केकावली ऐकू येते. सकाळ होता कोंबडे आरवते, चिवचिव करत चिमणी येते. माकडे झाडावर खेळ खेळती, भुभुकार करून फळे खाती. आया ज्याच्या मानेवर असते, गर्जना करून रान हादरते. आकाशात ढगांचा गडगडाट झाला, धो धो करत पाऊस
आहे. या कवितेची निर्मिती कशी झाली हे केदारच सांगू इच्छितो. नमस्कार. मी जी कविता लिहिली त्याची फार गंमत झाली. ती अशी की बाईंनी आम्हाला कविता बनवण्यासाठी विषय वाटून दिले. कविता बनवण्यासाठी विषय वाटून दिले. त्या विषयाशी संबंधित विषय शब्द लिहायला सांगितले. त्यांची मग जुळणारी वाक्य बनवायला सांगितली. मला तर एकही वाक्य सुचेना. मी तर डोक्याला हातच लावून बसलो. बाई आल्यानं म्हणाल्या, यापेक्षा स्कॉलरशिपचा अभ्यास कोडी बरी नाही का? मी लगेच हो म्हणालो, कारण मला स्कॉलरशिपचा अभ्यास सोपा वाटला. मग बाई लगेच हो म्हणाल्या की मग असं कर ना की तू वर्षभरात आपल्या वर्गात काय झालं ते लिही ना. मग काय, रोजचा वर्ग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि मी भराभरा वाक्य लिहिली आणि ती ही यमक जुळणारी. चला तर ऐकूया कविता. स्कॉलरशिपच्या माझ्या जिद्दी आहेत बाई, वेलशिपच्या माझ्या जिद्दी आहेत बाई. म्हणतात कशा, वेळ घालू नका तो परत येत नाही, वेळ घालू नका तो परत येत नाही. कूट प्रश्नात आम्ही सोडवली कोडी, त्यांची आमची छान जमली जोडी. फिरले नाही डोके सोडवल्याने कोडी, वेळ घालू नका तो परत येत नाही, वेळ घालू नका तो परत येत नाही. परिमिती ऐवजी क्षेत्र काढले आम्ही, घाई करून प्रश्न वाचला नाही आम्ही. मग मात्र बाईंनी सुनावले त्या ठाई, वेळ घालू नका तो परत येत नाही, वेळ घालू नका तो परत येत नाही. कुंपण घालण्यासाठी काढू परिमिती, गणित सोडवताना करू लई रीती. कच्चे काम करून भरली सारी वही, वेळ घालू नका तो परत येत नाही, वेळ घालू नका तो परत येत नाही. विक्री फार झाली काढला आम्ही नफा, खरेदी विक्रीवर शेकडा तोटा नफा. बाईंकडून आम्ही शिकलो सारं काही, वेळ घालू नका तो परत येत नाही, वेळ घालू नका तो परत येत नाही. प्रश्नाचा शेवट आम्ही वाचला नाही, पर्याय लिहायला केली आम्ही घाई. म्हणून आमचा पर्याय चुकला बाई, वेळ घालू नका तो परत येत नाही, वेळ घालू नका तो परत येत नाही. आदर्श होण्यासाठी यत्न घेतात बाई, मग आम्ही अभ्यासात गय केली नाही. चुका सुधारून झालो गुणवंत बाई, वेळ घालू नका तो परत येत नाही, वेळ घालू नका तो परत येत नाही. स्कॉलरशिपच्या माझ्या जिद्दी आहेत बाई, स्कॉलरशिपच्या माझ्या जिद्दी आहेत बाई. म्हणतात कशा, वेळ घालू नका तो परत येत नाही, वेळ घालू नका तो परत येत नाही. अभ्यासाचा कंटाळा आला, पण बाईंची जिद्द पाहून आमच्यातही जिद्द निर्माण झाली. चुकांची कारणे आम्ही आमची सुधारू लागलो. खूप छान अनुभव आम्हाला या वर्गातून मिळाला. मी आमच्या शाळेला, मुख्याध्यापिकांना आणि आमच्या बाईंना खूप खूप धन्यवाद देते. यानंतरचे सूत्र मी वर्गप्रमुख सिद्धी हिच्याकडे सोपवते. नमस्कार, मी सिद्धी गेंजे. आज इथे तुमच्या आवडीचा कार्यक्रम होणार आहे, म्हणजे बक्षीस वितरण. आम्ही स्कॉलरशिपची परीक्षा संपल्याबरोबर
वार्षिक परीक्षा संपल्याबरोबर जो पहिला उपक्रम घेतला तो म्हणजे सुईत धागा ओवून धाग्याला गाठ मारून पिशवी शिवणे. या उपक्रमातील प्रथम क्रमांक आहे सिद्धी गिंजे व प्रणिता पांडे. द्वितीय क्रमांक आहे शरीव जाधव व श्रावणी अवघडे. ज्यांचा नामोल्लेख होणार आहे त्यांनी समोर येऊन उभे राहावे. तृतीय क्रमांक आहे प्रणया शिंदे व वेदिका सावंत आणि उत्तेजनार्थ आहेत मानसी शिंदे व मेघराज फुगे. आता आपण या मुलांचा सन्मान आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णा आणि आपल्या मुख्याध्यापिका सौ चव्हाण मॅडम यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. टाळ्यांच्या गजरात या मुलांचे खूप खूप कौतुक. एक एक द्यायचा तिकडनं द्या मी इकडनं ते घे बघ हे बघ आनंदसमोर थँक्यू मॅडम. छान छान बोलतोय सगळं मस्त. त्या अन्नाला देऊ देतात पिशवी शिवणे. मॅडम या हातात पुस्तक धरा आणि फोटो येऊ दे. थांबा मॅडम. त्यानंतरचा दुसरा उपक्रम बोल तू राहू दे. त्यानंतरचा दुसरा उपक्रम म्हणजे लिफाफा बनवणे. त्यातील प्रथम क्रमांक आहे सोहम बसगुडे आणि प्रणया शिंदे स्वरा घारे. द्वितीय क्रमांक आहे स्वयं भावडे श्रद्धा संदळे आणि श्रावणी अवघडे. तृतीय क्रमांक आहे भक्ती साळवी स्वरा भाडळकर आणि व्यंकटेश बलचे. या विद्यार्थ्यांचाही गौरव अण्णा व मुख्याध्यापिका यांच्या हस्ते आपण करणार आहोत. या विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. तिसरा उपक्रम तो म्हणजे कविता तयार करणे. हा आमच्या दृष्टीने खूप अवघड उपक्रम होता, पण यामुळे आमचा वर्ग अगदी आनंददायी झाला. आम्ही पाठ केलेले शब्द त्यात कसे जुळवायचे, गमक कसे जुळवायचे हे सगळं आम्ही मॅडम कडून शिकलो आणि आम्ही छान कविताही बनवल्या. त्यात अगदी एखाद्या दुसऱ्या शब्दाचं मार्गदर्शन घेतलं. अशी पहिली कविता आहे मैत्रेयी कानडे हिने तयार केलेली फुलपाखरू ही कविता. या कवितेतून आपल्याला संपूर्ण फुलपाखराचा संपूर्ण जीवनक्रम समजतो. त्यानंतर दुसरी कविता आहे प्रणिता पांडे हिने तयार केलेली घरदर्शक शब्द व ध्वनिदर्शक शब्द यांवर आधारित आहे. तिचं खूप कौतुक. त्यानंतर तिसरी कविता आहे केदार साळुंखे याची माझ्या स्कॉलरशिपच्या बाई, जी आपण मगाशी समूहाने गायली. मी विनंती करते की या मुलांचाही सन्मान आदरणीय अण्णा व सौ चव्हाण मॅडम यांनी करावा. मुलांना आपल्याला जरी बक्षीस म्हणून एक छोटं गोष्टीचं पुस्तक मिळालं असेल तरीही मिळणारी सर्व 30 ते 35 बक्षिसे ही आपली, म्हणजेच प्रत्येकाला 35 बक्षिसे मिळाली असं होणार. बघा किती मोठं बक्षीस आहे या मुलांना मिळालं, कारण 10 दिवसात ही सगळी पुस्तकं आपल्याला वाचायची आहेत. कविता अजूनही काही विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. सहभागी विद्यार्थी म्हणूनही आपण त्यांना बक्षीस देणार आहोत. सिद्धी गेंजे माझा महाराष्ट्र, प्रणिता पांडे समूहाने राहिलो की, स्वरा हाडळकर रानमाळावरचा आनंद, मैत्री कानडे ऋतुचक्र, हर्षदा काकुर्डे श्रीकृष्ण, सिद्धेश्वर गर्जे वीर सैनिक, हर्षद पंडित माझी गाय यांचाही सन्मान आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णा व मुख्याध्यापिका सौ चव्हाण मॅडम यांनी करावा. आपण टाळ्या वाजवून या मुलांचे मनापासून कौतुक करूया. सिद्धी राहिली. कोण
नंतरचा आमचा चौथा उपक्रम म्हणजे चित्र काढणे. यातील प्रथम क्रमांक आहे हर्षदा काकुर्दे आणि प्रणया शिंदे, ज्यांचा नामोल्लेख होणार आहे त्यांनी समोर येऊन उभे राहावे. द्वितीय क्रमांक आहे मैत्रेयी कानडे व ईश्वरी साळुंखे. तृतीय क्रमांक आहे नागेश पुराणे आणि मानसी खर्डे. उत्तेजनार्थ आहे स्वयं गावडे, सिद्धी गिंजे. यांचा सन्मान कोणत्याही दोन पालकांनी करावा अशी मी विनंती करते. या मुलांचेही टाळ्या वाजवून खूप कौतुक. प्रत्येकाला द्या आणि मग एकत्र फोटो काढा. प्रत्येकाला द्या. हा उपक्रम म्हणजे भेट कार्ड बनवणे. तो आमच्या पाठ्यपुस्तकातलाच उपक्रम होता. वाळलेल्या पानाफुलांपासून मुलांनी अगदी छान भेट कार्ड बनवले. त्यातील प्रथम क्रमांक आहे भक्ती साळवी व क्षितिजा जाधव. द्वितीय क्रमांक आहे श्रेया ढोरबोले व श्रद्धा संगळे. तृतीय क्रमांक आहे सिद्धी गिंजे व निधी कसबे. या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या. यांचा सत्कार आदरणीय अण्णा वसंत चव्हाण मॅडम यांनी करावा. तुझा पण नंबर आला. सगळीकडे नंबर आला. एक राहिलं बघ बाळा. आणि इकडे अजून एक. उपक्रम म्हणजे वर्ड. आमचा 6वा उपक्रम म्हणजे वर्ड मॅरेथॉन. आता वर्ड मॅरेथॉन म्हणजे काय तर बाई रोज 100 शब्द देत असे आणि त्या शब्दांचे जास्तीत जास्त योग्य अर्थ लिहिणारा विद्यार्थी विजयी होणार होता. त्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे राजवीर गिरासे याने. याचाही सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी विनंती करते. यासाठी एकदा जोरदार टाळ्या. इथे आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. तो म्हणजे स्कॉलरशिपच्या सर्व तासांना व शाळेत देखील हजर राहिली तिचं विशेष कौतुक करणार आहोत आणि तिच्या पालकांनी तिने समोर यावे. तिचा सत्कार आमच्या बाई सौ आहेर गावडे मॅडम या करणार आहेत. ती विद्यार्थिनी आहे ईश्वरी साळुंखे. तिच्या पालकांनीही समोर यावे अशी मी विनंती करते. ईश्वरी तुझे खूप खूप कौतुक आणि ईश्वरीसाठी एकदा जोरदार टाळ्या. अभिनंदन तुमचं. असे पालक पाहिजे. तासालाही नाही काही गरज आहे. शाळेतही नाही. मी शरीरकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद सिद्धी. खरं तर वर्षभर बाईंनी आमच्या प्रश्नमंजुषा घेतल्या आणि प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला बक्षिसे दिली. आजही त्यांनी स्वखर्चाने ही बक्षिसे आम्हाला देऊन आमच्या सगळ्यांचा आनंद द्विगुणित केला. धन्यवाद मॅडम. या पुढच्या झक्कास कार्यक्रमाची आपण वाट पाहत आहोत. ऐकूया आणि पाहूया. तत्पूर्वी प्रणिता पंडे. नमस्कार मुलांना. बाईंनी प्रत्येकाला कविता बनवण्यासाठी एक विषय दिला. त्यात मला आला होता विषय समूहदर्शक शब्द. समूहदर्शक शब्दांना गाणं बनवायचं. खूपच अवघड होते. पण बाईंनी सांगितले की यमक होणारे शब्द बाजूला जोडीने लिही. तसं लिहिलं आणि मग तो शब्द शेवटी येईल अशी वाक्य बनवली. 2-2 ओळींमध्ये मी हे लिहून काढलं आणि
भीती नाही कसली, समूहाने राहिलो ती भीती नाही कसली. एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी. मडक्याची उतरंड दिसते घरात, मडक्याची उतरंड दिसते घरात. केळी द्राक्षे घडात शोभून दिसतात, केळी द्राक्षे घडात शोभून दिसतात. द्राक्षांच्या घडाला किंमत असते मोठी, द्राक्षांच्या घडाला किंमत असते मोठी. एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी. आकाशातून जातो पक्ष्यांचा थवा, आकाशातून जातो पक्ष्यांचा थवा. उद्यानात होता फुलझाडांचा ताटवा, उद्यानात होता फुलझाडांचा ताटवा. अमराईत होती आंब्याची झाडे मोठी, अमराईत होती आंब्याची झाडे मोठी. एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी. कुंज पाहिला मी नभी तारकांचा, कुंज पाहिला मी नभी तारकांचा. ताऱ्यांचा समूह असे बर का पुंजका, ताऱ्यांचा समूह असे बर का पुंजका. बाईंनी शब्दांची यादी दिली मोठी, बाईंनी शब्दांची यादी दिली मोठी. एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी. पंढरीला निघे दिंडी वारकऱ्यांची, पंढरीला निघे दिंडी वारकऱ्यांची. मांदियाळी होती ती ते वैष्णवांची, मांदियाळी होती ती ते वैष्णवांची. भक्तांची गर्दी झाली तेथे मोठी, भक्तांची गर्दी झाली तेथे मोठी. एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी. लाकूड तोड्यानं बांधली लाकडांची मोळी, लाकूड तोड्यानं बांधली लाकडांची मोळी. झाडावर होती माकडांची टोळी, झाडावर होती माकडांची टोळी. टोपी विक्याची झाली फजिती तिथे मोठी, टोपी विक्याची झाली फजिती तिथे मोठी. एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी. कोकणात आली प्रवाशांची झुंड, कोकणात आली प्रवाशांची झुंड. तिथे पाहू जरा नारळांची पेट, तिथे पाहू जरा नारळांची पेट. पोपळीची झाडे आहेत तिथे मोठी मोठी, पोपळीची झाडे आहेत तिथे मोठी मोठी. एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी. सुंदर देखावा होता बाबूंच्या बनाचा, सुंदर देखावा होता बाबूंच्या बनाचा. जवळ चालला होता तांडा मानाचा,
जवळून चालला होता तांडाल मानांचा, जंगलात झाडे लावा मोठी मोठी, जंगलात झाडे लावा मोठी मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी. वेळूच्या बेटात गुरांचा कळप, वेळूच्या बेटात गुरांचा कळप, माळरानावर चरतो मेंढ्यांचा कळप, माळरानावर चरतो मेंढ्यांचा कळप. दांडा आला रे आरुणी आली मोठी, दांडा आला रे आरुणी आली मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी. आला आला बाई गार गार वारा, आला आला बाई गार गार वारा, गायकांच्या डोक्यावर गवताचा भारा, गायकांच्या डोक्यावर गवताचा भारा. भारी रचून ग गंजी झाली मोठी, भारी रचून ग गंजी झाली मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी. समूहाने राहिलो ती भीती नाही कसली, समूहाने राहिलो ती भीती नाही कसली, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी, एकजुटीने ग कामे होतात मोठी मोठी. शब्द पाठच झाले बरं का. गीताचे रचनाकार प्रेमदा पांडे आणि आमचे मॅडम, संगीतकार सौ आहेर मॅडम यांनी चाल लावली. हे गाणं संगीतबद्ध केलंय हार्मोनियम वादक आपले केदारचे बाबा श्री संतोष साळुंखे, गायन केलेले आहे दुर्वा तेली मॅडम यांनी. नृत्य करणारे सर्व 5वी अ चे विद्यार्थी या सगळ्यांचे मनपूर्वक कौतुक आणि आभार. यानंतर आपण आमच्या मॅडम यांनी लिहिलेल्या गाण्यावरच नृत्य बघणार आहोत. आपण सगळेजण मोबाईलचा वापर खूप करतो आणि त्यामुळेच आपण खेळापासून दुरावलो गेलो आहोत. मोबाईलचे दुष्परिणाम आणि खेळाचे फायदे जाणून घेणार आहोत एका नृत्यातून. गीताचे बोल आहे खेळण्याचा छंद लागला जीवाला. चला तर पाहूया. मोबाईलची हौस आता रंगली नाही मला, मोबाईलची हौस आता रंगली नाही मला, खेळण्यात सुंदर लागण्याची भाला, खेळण्यात सुंदर लागण्याची भाला. मैत्री जुळली आता मित्राची भारी, मैत्री जुळली आता मित्राची भारी, आवडीने खातो आता भाजी भाकरी, आवडीने खातो आता भाजी भाकरी. चवीसाठी बरोबर नको आता म्हणा, चवीसाठी बरोबर नको आता म्हणा, खेळण्यात सुंदर लावण्याची भाला, खेळण्यात सुंदर लावण्याची भाला. माने आई गेली आता माझी पापी, माने आई गेली आता माझी पापी, बदलण्यासाठी मारी आता काठी, बदलण्यासाठी मारी आता काठी. हार जीत शिकवतो खेळ आता म्हणा, हार जीत शिकवतो खेळ आता म्हणा, खेळण्यात सुंदर लावण्याची भाला, खेळण्यात सुंदर लावण्याची भाला. वेगळ्या कसरतीची गरज नाही मला, वेगळ्या कसरतीची गरज नाही मला, क्रीडेतून व्यायाम होई माझ्या या देहाला, क्रीडेतून
रायांगोळी माझ्या देवाला मित्र येऊन म्हणे आता चला फिरायला मित्र येऊन म्हणे आता चला फिरायला खेळण्यात छंद लावला जेवाला खेळण्यात छंद लावला जेवाला खेळाच्या आशेने अभ्यास होत लवकर खेळाच्या आशेने अभ्यास होत लवकर खेळून खेळून जमतो मी होतो आता लवकर खेळून खेळून जमतो मी होतो आता लवकर तिथे लवकर उठे कोणी सांगे मला लवकर तिथे लवकर उठे कोणी सांगे मला खेळण्यात छंद लावला देवाला खेळण्यात छंद लावला देवाला दृष्टी देणार चांगली डोळे माझी मला दृष्टी देणार चांगली डोळे माझी मला डोळे खरा धुण्याची भाजी नाही मला डोळे खरा धुण्याची भाजी नाही मला कमी वापरा मोबाईल सांगते बाबाला कमी वापरा मोबाईल सांगते बाबाला खेळण्यात छंद लावला देवाला खेळण्यात छंद लावला देवाला जीवनमुक्त मेळासाठी नका कुठे जाऊ जीवनमुक्त मेळासाठी नका कुठे जाऊ मेळासाठी मुले रांगोळी गाऊ मेळासाठी मुले रांगोळी गाऊ निरामय तुझी जाऊ फिरायला निरामय तुझी जाऊ फिरायला खेळण्यात छंद लावला देवाला खेळण्यात छंद लावला देवाला वायूशी पुन्हा करील पाहिलं वायूशी पुन्हा करील पाहिलं जीवनाचा आनंद बसल गमावलं जीवनाचा आनंद बसल गमावलं नका करू तुम्ही दाखला नका करू तुम्ही दाखला खेळण्यात छंद लावला देवाला खेळण्यात छंद लावला देवाला मोबाईलची हौस आता राहिली नाही मला मोबाईलची हौस आता राहिली नाही मला खेळण्यात छंद लावला देवाला खेळण्यात छंद लावला देवाला खेळण्यात छंद लावला देवाला गाण्यातून नृत्यातून इतका आनंद मिळाला की आम्ही मोबाईलचा वापर अतिशय कमी करायचा ठरवलं. तशी सगळ्यांनी आज आपण शपथ घेऊया. मॅडमांना मला विचारावंसं वाटतं की तुम्हाला हे कसं सुचलं लिहायला. आम्हाला तर नवलच वाटलं. आम्ही पण आता असा प्रयत्न करणार. चला तर पुढचं सूत्र मी ईश्वरकडे सोपवते. या नमस्कार साधू होत नाही नमस्कार मनोगताकडे वळणार आहोत. प्रथम आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतो शशिकांत भोसले यांना. नमस्कार, मी शशिकांत भोसले, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णा, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चव्हाण मॅडम, तसेच उपस्थित सर्व पालक आणि माझ्या मित्रांनो, मी आज आमच्या कार्यक्रमाविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे. खरं तर हा कार्यक्रम अशा पद्धतीने साजरा करायचा हे आमच्या मनात नव्हतं. आम्ही परीक्षा झाल्यापासून 1 महिन्याच्या काळात खूप काही गोष्टी केल्या, पण चव्हाण मॅडमांनी सांगितले की प्रत्येकाच्या वर्गाची तपासणी होणार आहे. त्यामध्ये प्रकल्प, उपक्रम असे बरेच काही तपासले जाईल. म्हणून हा कार्यक्रम अशा पद्धतीने करावयाचे ठरले. प्रथमतः हा कार्यक्रम अशा पद्धतीने साजरा करण्याची परवानगी आम्हाला संस्थेने मुख्याध्यापकांनी दिली. त्याबद्दल मी त्यांचे
काठ्या, आंधळी कोशिंबीर, आट्यापट्ट्यांचा खेळ, लंगडी, खो खो असे खूप खेळ घेतले. आम्हाला एकही दिवस घरी राहण्याचा मोह झाला नाही. आम्ही विज्ञान दिनाच्या निमित्ताने खूप सारे प्रयोग केले. मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने कविता तयार केल्या. टीव्हीवर पावनखिंड, तात्या लहाने यांसारखे चित्रपट पाहिले. अगदी सुई दोरा ओढण्यापासून ते पिशवी शिवण्यापर्यंत, तसेच कांदा कापणे, पोहे करणे, कणिक मळणे यांसारख्या गोष्टी शिकण्यासाठीचे अनुभव त्यांनी दिले. आम्ही या वर्गातून खूप काही शिकलो. आजचा दिवस आम्हा सर्व मुलांच्या नक्की लक्षात राहील. आमच्या मॅडम आम्हाला आयुष्यभर मिळाव्यात अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. केलं शशिकांत, तुझं खूप खूप कौतुक. यानंतर मी कोणी पालक आपले मनोगत व्यक्त करण्यास इच्छुक असेल तर ते तुम्ही करू शकता. माईक. आज या ठिकाणी आपल्या संस्थेचे अध्यक्ष अण्णा लोंढे, मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, गावडे मॅडम आणि सर्व उपस्थित पालक आणि बालमित्रांनो, आज आपल्या शाळेमध्ये जे उपक्रम सातत्याने साजरे होतात त्यामधील हा एक छोटासा आणि मोठा उपक्रम आहे. तरी त्यानिमित्तानेच आपण सर्वजण जमलो आहोत. तरी मुलांना मॅडमच्या माध्यमातून, सरांच्या माध्यमातून आणि अण्णांच्या आणि सर्व जे मार्गदर्शक आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही गोष्टी आपल्याला मुलांना मार्गदर्शन दिले जाते त्यांना त्यामध्ये विशेषतः म्हणजे आपल्या मुलांना जे वर्ग शिक्षक आहेत आपल्या गावडे मॅडम यांच्या माध्यमातून मुलांना सगळ्या गोष्टी याव्यात, मिळाव्यात आणि त्या माध्यमातून मुलांचा विकास कसा होईल ह्या गोष्टी येथे सर्वप्रथम मुलांना दिल्या जातात. तरी यापुढे अशाच पद्धतीने पालकांनी मॅडमला सहकार्य करून जे जे मुलांना देता येईल त्या देण्याचा प्रयत्न करावा आणि मुलांचा विकास कसा होईल, मुलांना मार्गदर्शन करून, पालकांनी सहकार्य करून मुलांना सर्वात जास्तीत जास्त त्यांच्या भविष्याचा विकास कसा होईल हे आपण घडवण्याचा प्रयत्न करूयात. आणि यापुढे सर्वांनी मुलांना ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, इव्हन शिक्षणच नव्हे तर शिक्षणाच्या व्यतिरिक्त भरपूर गोष्टी असतात, त्या आपण मुलांना देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर्वांचे, अण्णांचे, मुख्याध्यापिका आपल्या चव्हाण मॅडम, गावडे मॅडम यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय. धन्यवाद. तुम्ही आमच्या बाईंचं खूप कौतुक केलं त्याबद्दल तुमचे आभार. यानंतर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आमचे प्रेरणास्थान सौ चव्हाण मॅडम यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावे. आज या ठिकाणी जो संगीतमय अभ्यास गाणी नृत्याचा इयत्ता 5वीचा कार्यक्रम सादर होत असताना आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय निळकंठ अण्णा लोंढे, आपल्या सगळ्यांचे आवडते अण्णा, पालकवर्ग आणि 5वी विद्यार्थी आणि त्यांच्या वर्ग शिक्षिका आहेर मॅडम. खरं तर 8 दिवसापूर्वी मला वाटतं मी सूचना काढली की सगळ्या वर्गांचे उपक्रम, स्वाध्याय आणि प्रकल्प पाहणी होणार आहे. व मॅडमनी छान युक्ती शोधून काढली की उपक्रम, प्रकल्प आणि ही जी पाहणी होणार आहे ते आपण वेगळ्या पद्धतीने सादर करू. आणि मॅडमनी मला विचारलं की मॅडम मी थोडी वेगळी कल्पना लावणार आहे, चालेल का, मी असं करू का. मी त्यांना परवानगी दिली आणि 8 दिवस त्या तुमच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम तुमच्या वर्गात आणि ह्या गाण्यांची तयारी करून घेत होत्या. या ठिकाणी तुम्हाला सांगावं चालेल अण्णा, आपण काय केलं होतं, 20 तारखेला नवोदयची परीक्षा आली होती आणि त्याच वेळी आपली ट्रिप होती. त्यामुळे ह्या मुलांना ट्रिपलाही आपल्याला नेता आलं नाही. त्यानंतर आपण जो चित्रपट नेला सत्यशोधक, त्यावेळेसही या मुलांची मागणी होती की आम्ही वर्षभर अभ्यास केला, आम्हाला पिक्चरला नाही मॅडम. तर आपली मुलं जास्त झाल्यामुळे 3री 4थीची या मुलांना आपल्याला चित्रपट पाहण्यासाठी नेता आलं नाही, बरोबर ना. मग तुम्ही वर्षभर खूप अभ्यास केला आणि मॅडमने खूप छान युक्ती शोधून काढून तुमच्या मनोरंजनातून अभ्यास घेतला. तुम्हाला कळलंही नसेल, तुम्हाला असं वाटलं असेल आपण नृत्य करतोय, नाटक करतोय, पण त्याच्यातून तुमचा अभ्यास घेतला
आता जे नवीन शैक्षणिक धोरण किंवा आमच्या शिक्षकांची जे ट्रेनिंग्स होतात त्या ट्रेनिंगमध्ये हेच सांगितलं जातं की फक्त पाठांतर न घेता मुलांना वेगवेगळ्या उपक्रम कृतीतून शिक्षण द्या. आता हे जे मॅडमनी या ठिकाणी जे काही घटक नृत्यातून आणि कृतीतून शिकवलेले आहेत हे मुलांना आयुष्यभर लक्षात राहणार आहेत. या ठिकाणी मॅडमनी तो एक प्रयोग इथं आम्हाला दाखवून दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आता वर्गामध्ये तुमचे वेगवेगळे उपक्रम मॅडमनी घेतलेले आहेत. मॅडम प्रत्येक वर्षी प्रत्येक बॅचला वर्षभर भरपूर अभ्यास घेतात आणि शेवटच्या महिन्यामध्ये वर्गामध्ये वेगवेगळे उपक्रम घेतात की त्या मुलांना आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी पडतील असे वेगवेगळे खेळ, आपली सगळी संस्कृती, या संस्कृतीची पूर्ण माहिती मॅडम देतात. मला वाटतं महिनाभर त्यांचे वर्गातले उपक्रम चालू आहेत. मी तुमच्या वर्गाच्या ग्रुपला जॉईंट आहे, त्यामुळे मला सगळं कळत असतं की वर्गात तुमचं काय चाललंय, कोणता उपक्रम चाललाय. अत्यंत स्तुत्य असे उपक्रम या ठिकाणी मॅडमनी साजरे केलेले आहेत. तुम्ही त्यांना खूप चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे आणि पालकांचंही त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलेलं आहे. तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. 7वी मधले विद्यार्थी देखील या ठिकाणी त्यांना मदत करत आहेत, त्या विद्यार्थ्यांचंही हार्दिक अभिनंदन. बाळांनो, आपण ह्या गोष्टीतूनच शिकत असतो. फक्त अभ्यास नाही तर अभ्यासाबरोबर बाकीच्या गोष्टी पण आपल्याला आल्या पाहिजेत आणि ह्या अशा वेगवेगळ्या उपक्रमातूनच आपण शिकत असतो. शाळा तुम्हाला संधी देत असते, याच्यातूनच तुमचा सर्वांगीण विकास होत असतो. तुम्हाला पुढील कार्यासाठी तुम्हाला विद्यार्थ्यांना, पालकांना आणि आहेर मॅडम यांना हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप कौतुक. मॅडम, तुम्ही आम्हाला प्रेरणा देत असता. आजही तुम्ही आमचं खूप कौतुक केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपणाला सगळ्यांना छान भौतिक सुविधा देणारे आणि आमच्यावर प्रेम करणारे अण्णा यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. आजचा हा सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारा जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, ह्या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन आणि कल्पना असलेल्या आहेर मॅडम, त्याचप्रमाणे सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खरं तर मला वाटलं एक 10-15 मिनिटाचा किंवा अर्धा तासाचा कार्यक्रम असेल. निकम मॅडमला संध्याकाळी फोन आला. खरं तर माझं एक नियोजित काम होतं, पण मी म्हटलं नाही, मुलांचं कौतुक करायला संधी मिळत नाही शक्यतो, कारण वर्षभर अभ्यासच असतो. म्हणून मी वेळात काढून आलो आणि वेळ कसा गेला तास 1.5 तास हे माझ्या लक्षात आलेलं नाही. सर्वात प्रथम विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यांचा वर्षभर जो अभ्यास असतो, मला स्कॉलरशिपच्या अभ्यासाची कल्पना आहे की विद्यार्थी अतिशय कष्ट करतात. मेरिटमध्ये येणं आणि राज्यामध्ये येणं ही साधी गोष्ट नाही आहे. मॅडमचे त्यामध्ये खूप खूप कष्ट आहे, मेहनत आहे, प्रामाणिकपणा आहे, त्याची आम्ही दखल घेत असतो. विद्यार्थ्यांना खरं तर वर्षभर अभ्यास करून हा जो आता असा कार्यक्रम आहे, हा खरोखर एक अतिशय आठवणीत राहणारा कार्यक्रम आहे. मुलं कधी मोठी होतात पालकांनाही समजत नाही आणि नंतर मग ह्या फक्त हे आठवणीच नसतात आपले. तर अभ्यासाबरोबर असे जर कार्यक्रम आपले वरच्यावर घेतले गेले तर मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला वेळ लागणार नाही. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच क्षेत्रातल्या मुलांचा आपण कौतुक केलं. त्यामध्ये गाणी असेल, नाच असेल किंवा 100% हजेरी असले मुलं असतील. प्रत्येक मुलाला सुप्त पण असतात मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, त्याला वाव देणं खरोखर आपल्याला वेळ नसतो. परंतु असे जर कार्यक्रम वरच्यावर घेत गेलो आपण लहान स्वरूपात का होईना, तर खरोखर आम्ही त्याची दखल घेऊ. आणि मी चव्हाण मॅडमला सांगतो, ते वागडे सरांना सांगतो की आपण अशा 1-2 महिन्यात एखादा कार्यक्रम घ्यायला काहीच हरकत नाही आहे. आजच्या कार्यक्रमात आणखी एक वैशिष्ट्य शरीर आणि सिद्धीच ना, म्हणजे आपल्या शाळेत जे कार्यक्रम होतात त्याचं वैशिष्ट्य असं असतं. कारण मी आजच पेपरला कुठेतरी वाचलं की कार्यक्रमाचं श्रेय जे आहे तर ते निवेदिका जे असते त्यांना जास्त जातं, त्यांच्यावर अवलंबून असतं. तर मला सांगायला खरं अभिमान वाटतो की आपल्या शाळेच्या आहेर मॅडम ज्या आहेत त्या उत्कृष्ट निवेदिका आहेत आणि निवेदिका असण्यापेक्षा अतिशय तळमळीने काम करतात. त्यामध्ये आता सिद्धी आणि शरीर यांची भर झालेली आहे, भर पडलेली आहे. मी चव्हाण मॅडमशी आताच बोललो
की आपण आपल्या या वर्षात जे गॅदरिंग आहे तर जे निवेदन करायला जे आपण बाकीचे शिक्षकांना सांगतो त्याच्याऐवजी प्रत्येक वर्गातले असे काही विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांना नक्कीच आपण संधी देऊ आणि त्या पुढच्या यामध्ये आयुष्यामध्ये नक्कीच उत्कृष्ट निवेदिका होतील यात मला खरोखर शंका नाही आहे. तर आयुर्वेदाचा एक आपला क्रिकेट जो खेळ असतो त्यामध्ये एक अष्टपैलू खेळायला असतो ऑलराऊंडर, तसं मला आजचं ते आयुर्वेदाचं कौतुक वाटतंय की अभ्यासाबरोबर अभ्यास तर आहेच पण कविता, लेखिका, गायन, नाच यामध्ये अतिशय उत्कृष्ट नियोजन आणि मुलांना काय हवंय काय नकोय यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ओळखतात आणि त्यामुळं खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपण यावर पालकांचं सुद्धा खूप कौतुक करायला पाहिजे, कारण जी मुलगी आता मला नाव आठवत नाही पण 100% जी उपस्थिती तिने केली. मी मागे बोललो होतो सर्व शिक्षकांना सांगितलं होतं, मुख्याध्यापकाला सांगितलं होतं की जे 100% उपस्थिती असेल त्याचं खरोखर एक कौतुक करायला पाहिजे. बऱ्याचशा इंग्लिश शाळेमध्ये किंवा इतर शाळेमध्ये स्टार ऑफ द वीक किंवा स्टार ऑफ द मंथ अशा पद्धती करतात. तर उत्कृष्ट स्वच्छ पोशाख घालणारा, वेळेवर येणारा, 100% उपस्थिती असणारा अशा पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच मुलांमध्ये या स्पर्धा लागेल की बाबा मला का बक्षीस मिळू शकत नाही आणि त्या पद्धतीने ते नक्कीच त्याप्रमाणे प्रयत्न करतील. तर परत एकदा मी सर्वांचा विद्यार्थ्यांचाही खूप कौतुक करतो आणि त्यांनाही पुढच्या शुभेच्छा देतो. आणि पालकांना तुम्ही आम्हाला नेहमीच प्रेरणा देत असता. तुम्ही आज आमच्या बाईंचं खूप कौतुक केलं त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. शेवटचा एक कार्यक्रम राहिला आहे तो म्हणजे आमच्या कार्यक्रमाचे शूटिंग करणारे रोहन केकार, कन्हैया मुंडे, ऋषिकेश आंधळे यांचा सन्मान सिद्धी आणि केदारने करावा आणि कार्तिकी कदम. तुला काढता येतो का? हा येतो माहिती नाही. नमस्कार. कोणताही कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सगळ्यांची मदत हवी असते आणि म्हणून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे महत्त्वाचे असते. जो माणूस कृतज्ञता व्यक्त करतो तो माणूस खूप मोठा होत असतो असं आमच्या बाई नेहमी म्हणतात. मुलांनो, आपण हा कार्यक्रम सादर केला पण आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णा तसेच सौ चव्हाण मॅडम इथे उपस्थित राहिले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. आमच्या पालकांनी आम्हाला ड्रेपरी आणि लागणार काही साहित्य यासाठी सुद्धा खूप सहकार्य केलं याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार आणि उपस्थित सर्व पालकांचंही मनपूर्वक आभार. मुलांनो, आपण ज्या गाण्यावर नृत्य केली ती गाणी संगीतबद्ध करण्याचे काम केदारचे वडील श्री संतोष साळुंके यांनी केले त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक आभार. सर्व विद्यार्थ्यांनी येथे कार्यक्रमात सहभाग नोंदवला यासाठी त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि आमच्या बाईंनी इतक्या सहजरित्या या कार्यक्रमाचं नियोजन आमच्याकडून करून घेतलं, आम्हाला ज्ञान आणि आनंद देणारी गाणी लिहिली, आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यासाठी इयत्ता 7वीतील रोहन केकार आणि ऋषिकेश आंधळे यांनी खूप मदत केली, त्यांचेही मनपूर्वक आभार. खरं तर आमच्या वर्गातील सगळीच मुलं कार्यक्रमात सहभागी होती
त्यामुळे लमनांचं तांडा दाखवण्यासाठी इयत्ता 6वीतील आराध्य दिदी, अन्वय दिदी, धनश्री दिदी आणि पूर्वा दिदी यांनी खूप मदत केली. याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद. करावा, अनुभवासाठी इथेच थांबावे.